नमस्कार, मनीषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी उडदाच्या वड्या घेऊन आलेली आहे। उडीद डाळीच्या वड्या ह्या खूप छान लागतात खायला। उन्हाळी वाळवणातील हा पदार्थ आहे। हे वड्या एकदा बनवल्या की वर्षानुवर्षे टिकतात। 1-2 वर्ष आरामात छान टिकतात आणि वाटेल तेव्हा याची भाजी करून आपण खाऊ शकतो। भाजीला काही नसेल तर या वड्याची भाजी बनवली की सर्वजण आवडीने खातात। खूप टेस्टी अशा ह्या वड्या लागतात। चला तर उडद डाळीच्या वड्या बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। मी साल काढलेली डाळ घेतलेली आहे। इथे ही डाळ 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून मी 2 तास छान भिजत टाकलेली आहे। ही डाळ छान भिजल्यानंतर आपण डाळीतलं पाणी काढून घेऊया। एका चाळणीमध्ये डाळ काढून घेऊया। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही डाळ पाणी न घालता बारीक करून घेऊया। मी इथे सर्व डाळ बारीक करून घेतलेली आहे। एकदम जास्त बारीकही नको आणि एकदम जाडही नको। आता मी एक पॉलिथिन घेतलेली आहे। मी पॉलिथिन एका टेबलवर ठेवलेली आहे। एक छोटी पॉलिथिन घेऊन त्याला एका कोपऱ्याकडून बारीक आकारात कापून घेऊया आणि बारीक केलेली उडदाची डाळचा पेस्ट आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि जे छिद्र पाडलेलं होतं आपण पॉलिथिनला त्या छोट्या पॉलिथिनच्या छिद्रामधून छोट्या छोट्या अशा लांब लांब वड्या टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान अशा लांब लांब वड्या पडत आहे। तर अशा सर्व वड्या पाडून घेऊया। इथे मी तुम्हाला हाताने पण वड्या बनवून दाखवते। ह्या पॉलिथिनने सर्व वड्या बनवून झालेल्या आहे। आता मी तुम्हाला हाताने वड्या बनवून दाखवते। एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। पाण्याच्या हाताने डाळीचा पेस्ट घेऊन वड्या टाकून घेऊया। छोट्या छोट्या वड्या अशा टाकून घेऊया। तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही टाकू शकता। हे उडदाचे पीठ चिकट असल्यामुळे वड्या पटपट टाकल्या जात नाही। पॉलिथिनने या वड्या पटपट टाकल्या जातात म्हणून मी पॉलिथिनने टाकलेले आहे आणि वड्या टाकायला हाताने खूप वेळ लागतो। तर बघू शकता छोट्या छोट्या वड्या मी इथे टाकलेल्या आहे। माझ्या सर्व वड्या टाकून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता छान अशा माझ्या सर्व वड्या इथे हाताच्या आणि पॉलिथिनने टाकलेल्या दोन्ही प्रकारच्या वड्या मी इथे तुम्हाला दाखवलेल्या आहे। हाताला पाणी लावून जर तुम्ही वड्या टाकल्या तर पीठ हाताला जास्त चिकटणार नाही किंवा कडक होणार नाही। या वड्याची भाजी तुम्ही एकदा खाल तर आठवड्यातून 2-3दा ही भाजी बनवाल एवढी तुम्हाला आवडेल। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडीने खातील। भाजीचं टेन्शन जास्त भाजी काय बनवायची हा विचार केला की आपल्याला खूप टेन्शन येतो। कशाची भाजी करायची, जेवणात काय बनवायचं। या वड्या एकदा तुम्ही बनवल्या तर तुम्हाला कधीही भाजी बनवायची असेल तर वड्या तुम्ही आवडीने बनवाल आणि सगळेजण आवडीने खातील। ही भाजी बनवायची खूप सोपी पद्धत आहे। मी याची रेसिपी पण या चॅनलवर टाकणार आहे, तुम्ही बघून घ्या। उन्हामध्ये या वड्या 2 ते 3 दिवस आरामात सुकतात। तुम्ही बघू शकता मी सर्व वड्या टाकून घेतलेल्या आहेत। सर्व वड्या छान वरून सुकलेल्या आहे। आता तुम्ही बघू शकता किती छान आपल्या वड्या उन्हात सुकलेल्या आहे। आता मी पलटी करून दाखवते। मागच्या साईडनी पण या वड्या सुकलेल्या आहेत। आता आपण वड्या सर्व पलटी करून घेऊया म्हणजे ते मागच्या साईडने आतमधून छान कडक होतील, ओलावा राहणार नाही। इथे मी सर्व वड्या पलटून घेत आहे। या वड्या झटपट बनवल्या जातात। याला जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त मेहनत पण लागत नाही। 2 ते 3 दिवसाच्या उन्हामध्ये या वड्या छान अशा कडक वाळल्या जातात आणि मग आपण या वड्या डब्यात भरून ठेवू शकतो। या 1 आणि 2 वर्षेही आरामात राहतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।